नमस्कार, मी निखिल रतन मांडवे. शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र ही केंद्र शासनाची स्कीम आहे. ही केंद्र शासनाची स्कीम संसदरत्न खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांनी या नवी मुंबईमध्ये राबवण्याचे योजले होते. त्याचाच पार्ट म्हणून माजी नगरसेवक रतनजी मांडवे साहेब यांनी नेरूळ सेक्टर 8 मधील प्लॉट नंबर 2A हा 5100 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे, जिथे ऑलरेडी महापालिकेच्या माध्यमातून UHP साठी रिझर्वेशन म्हणजेच सार्वजनिक आरोग्य केंद्रासाठी रिझर्वेशन ठेवण्यात आलेलं आहे. आणि हा जो प्लॉट आहे तो ॲग्रीमेंटच्या स्टेजमध्ये आहे, म्हणजे सिडको कडून हा प्लॉट आपल्याला लवकरच मिळणार आहे. आणि हे जे कामच ते मेडिकलसाठी आहे, तर त्या अनुषंगाने मांडवे साहेब असतील किंवा मांडवे मॅडम असतील, त्यांनी शहरी आरोग्य केंद्र म्हणजे उपकेंद्र जे पोटा केबिन आपण म्हणतो ते इथे ठेवण्यासाठी अर्ज केलेला. 21 नोव्हेंबर 2025 रोजी आपल्याला मालमत्ता विभाग असो किंवा हेल्थ डिपार्टमेंट असो यांनी इथे पोटा केबिन ठेवण्यात काहीच हरकत नाही म्हणून NOC दिली. परंतु त्याच्यानंतर काही राजकारण झालं. त्या राजकारणात मी पडू इच्छित नाही आणि त्याच्यानंतर या कामाला स्थगिती भेटली. 21 नोव्हेंबर आणि आज तारीख आहे आपली 18 फेब्रुवारी. 3 महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही आज पोटा केबिन इथे आपल्या इथे नाहीये. तर पोटा केबिन कुठे? तर गार्डन मध्ये. मला प्रशासनाला एवढंच विचारायचंय की हा जो प्लॉट आपण UHP साठी राखीव असताना आपण हे पोटा केबिन गार्डन मध्ये का ठेवलंय? मला एवढं प्रशासनाने उत्तर द्यावं. गार्डन मध्ये माणसं कशासाठी जातात? एक मोकळा वारा, त्याच्यानंतर छोटं मुलं असतात ती खेळण्यासाठी येतात, त्यानंतर गप्पा गोष्टीसाठी आमचं गार्डन फेमस आहे. निवांत क्षण घालवण्यासाठी गार्डन मध्ये लोक येतात. आता मला सांगा, हे पोटा केबिन जर आपण गार्डन मध्ये ठेवलं तर पेशंट लोक हे आपण जे स्थानिक नागरिक फिरायला जात आहेत गार्डन मध्ये मनमोकळा वारा घ्यायला जातात त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार नाहीत का? म्हणजे प्रशासनाने काय विचार करून हे जो राखीव प्लॉट आहे हे तिथं न ठेवता गार्डन मध्ये पोटा केबिन ठेवलं, याचं आम्हाला प्रशासनाकडून अजूनही उत्तर मिळालेलं नाही. आणि आम्ही कमिशनर साहेबांना आज पत्रव्यवहार पण केलेला आहे की स्थलांतर ह्या पोटा केबिनचं त्या गार्डन मध्ये का करण्यात आलं आणि कोणते निकष त्याच्यासाठी लावण्यात आलेले आहेत. हे सगळं आहे ना हास्यास्पद आहे. आम्हाला इथे मालमत्ता विभागाने आणि हेल्थ डिपार्टमेंटने NOC दिली. त्याच्यानंतर काही राजकारण्यांनी इथे आवाज उठवला की आपल्याला इथे पोटा केबिन नकोय, कारण हे सिडकोच्या ह्याच्यामध्ये ही जागा आहे. पण ह्याच्याच विरुद्ध आणि ऑपोजिट हे सेक्टर 6 मध्ये झालं. जो प्लॉट सिडकोकडे आणि जो प्लॉट कम्युनिटी सेंटरसाठी DP प्लॅन मध्ये मंजूर आहे, तिथे पोटा केबिन ठेवण्याचा मानस या पालिका प्रशासनाने केला. तिथे फाउंडेशन करून मोकळे झालेत. मग आमचा हा प्लॉट जो UHP साठी होता तो तिथे बघ पोटा केबिन का लावलं नाही? हा एकदम म्हणजे विनोद बोलू शकतो ना, या प्रशासनाने केलेला आहे. आणि आम्हाला कोणाचा विरोध, आम्ही कुठल्याही पद्धतीने पोटा केबिनच्या विरोधात नाहीये. पण आम्हाला एवढंच पालिका प्रशासन असेल किंवा आयुक्त साहेब असतील यांना आम्हाला एवढीच विनंती करायची आहे की ते पोटा केबिन गार्डन मध्ये न ठेवता या मंजूर प्लॉटवर ठेवा. कारण पहिली मंजुरी ही 21 नोव्हेंबर 2025 ला या जागेला मिळालेली. त्याच्यानंतर कोणी मंजूर करून आणलं काय केलं आम्हाला माहित नाही. मग जी जागा मंजूर केली आहे त्या ठिकाणी ते पोटा केबिन असावं. वैशिष्ट्य म्हणजे काय, आम्ही ही जागा का सुचवलेली की ही मेन रोडवर जागा आहे. आज तुम्ही बघाल तर गार्डन मध्ये एका कोपऱ्यामध्ये ते पोटा केबिन लावलेलं आहे. आता आपलं उद्दिष्ट काय, हे काय माझं किंवा मांडवे साहेबांचं किंवा कोणाच्या घरातलं काम नाही. हे लोकांसाठी हे पोटा केबिन युजफुल ठरलं पाहिजे. शहरी आरोग्य केंद्र वर्धिनी केंद्र या हेतूने आपण मेन जो रस्ता आहे त्या ठिकाणी आपण जागा दाखवलेली. पण ह्याचं खूप घाणेरड्या पद्धतीने राजकारण केलं गेलं. त्याच्यात आम्हाला कोणालाही विरोध करायचा नाहीये. पण आमची एवढीच विनंती आहे की हे पोटा केबिन पुन्हा या UHP ची जी राखीव जागा आहे तिथे ठेवण्यात यावं. आता बघा मी तुम्हाला सांगतो, सेक्टर 6 आपण जिथे उभे आहोत हे सेक्टर 6चं समाज मंदिर आहे. इथे काही वर्षापूर्वी शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र चालू करण्यात आले, पण स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला.
आणि विरोध केल्यानंतर 6 महिन्याच्या आत हे शहरी आरोग्य केंद्र बंद करण्यात आले. आज ते आरोग्य केंद्र बंद केल्यानंतर सुद्धा मला वाटतं वर्ष झालं असेल हे समाज मंदिर पण बंद आहे. म्हणजे मला प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो किंवा विचारायचंय की आपण इतर ठिकाणी हे आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू न करता ज्याच्यासाठी जे प्लॉट्स राखीव आहेत, आरोग्य केंद्रासाठी जो प्लॉट राखीव आहे तिथे त्यांनी ते पोटा केबिन ठेवावं ना. त्यात आमची काहीच हरकत नाही. नाहीतर हे जसं समाज मंदिर मध्ये कसं झालं की त्यांनी प्रशासनाने तिथे आरोग्यवर्धिनी चालू केलं पण लोकांनी विरोध केला. मग ही आपली जी स्कीम आहे ती कुठेही फेल न जाण्याकरिता माझं प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की जिथे आरोग्य केंद्रासाठी राखीव जे प्लॉट्स आहेत तिथेच हे पोटा केबिन शहरी आरोग्य वर्धिनी ठेवण्यात यावे, जेणेकरून पालिकाच्या, प्रशासनाच्या, नागरिकांचा आणि सगळ्यांचा पैसा वाया जाणार नाही, वेळ वाया जाणार नाही, एवढीच मी विनंती करतो.